बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी जे देवाची कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल तुका मने जाती ताप दर्शने श्रांती विठ्ठल विठ्ठल वरम कुंडलिका धातुन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कन्नम परब्रह्म लिंगं भजे पांडुरंग दुसरे चरण संतांची जानत्या कुप्रदान कृतेचा विस्तारू दादाची सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदिनी मान भक्तमान साधुमान वैराग्य पंचम वेद देहून श्री संत तुकाराम महाराजांच्या 4 चरणात उत्कृष्ट अभंग सेवे करिता निवडलेला विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पासा परिचय द्यायचा गरजेचा असतो ते म्हणजे असं की इंद्रायणी तीरावर असलेली नाथब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष म्हणजे माझे गुरुवर्य भागवत महाराज फुके आता ज्यांनी चाल म्हणली ते म्हणजे आदित्य महाराज ठरवले त्यांना साथ देणारे चैतन्य महाराज चोरमले आता जे ठिकाणी सुंदर असं फोकस ते म्हणजे कृष्ण महाराज शिंदे त्यांना साथ देणारे शिवम महाराज मगर यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो मस्तक हे पायावर
वारकरी संतांच्या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करतात, ते म्हणजे संपूर्ण अभंगात जे जे संतांचे किंवा महापुरुष मृत्यूलेखत होऊन गेले त्यांच्या माता पित्यांना धन्यता देतात. कारण हे संत इतके पवित्र आणि सामर्थ्यवान आहेत तर त्यांचे माता पिता कसे असतील हेच झाले अभंगाचे प्रथम शुद्ध बीजापोटी फळे रसाळ मोठी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबारा म्हणतात, पवित्र आईवडिलांच्या पोटी जन्मलेले पुत्र किंवा कन्या कशा असतील त्यांच्या मुखातून सदैव देवाचे नाव देह देवाची किंवा राष्ट्राच्या सेवेकरिता समर्पित जातात हे झाले अभंगाचे दुसरे चरण. मुख्य अमृताची वाणी देह देवाची कार्याने. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबारा म्हणतात, पवित्र आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलाची वाणी कशी असते हेच महाराज अभंग त्यांचे संपूर्ण चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असते हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. अभंगाच्या चौथ्या चरणात तुकोबारा म्हणतात, पवित्र आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या महात्म्याची वाणी कशी असते त्यांचे दर्शन मात्र येण्याचे विकार नाही शेत महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, तुका म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती विठ्ठल 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 विठ्ठल. आता झाला अभंगाचा सरळ सरळ. इथे बसलेल्यांपैकी ज्यांना ज्यांना वाटत असेल की झोपून घ्या त्यांनी बिंदा झोपा. तुम्ही जरी झोपले तुम्ही आहे तुम्हाला उठवाय विठ्ठल 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 विठ्ठल. जीवसृष्टीमध्ये सुद्धा त्याला फार महत्व आहे आणि संसारातही सुद्धा त्याला फार महत्व आहे. मनुष्याचे मन शुद्ध पाहिजे. करुण शुद्ध मन नारायण स्मरावा. ज्या अन्न आपण सेवन करतो त्या अन्नाचे 3 प्रकार किती सांगितलेले. पहिला तूप शाकाहारी आणि सात्विक आहार म्हणतात. दुसरा जास्त तळलेले चिकट पदार्थ याला राजस आहार म्हणतात. तिसरा शिळे करपलेले सडलेले यास तामस आहार म्हणतात. मी काय सांगतो अन्नाची शुद्धता. विठ्ठल 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 विठ्ठल. नाव शुद्धी. या जगात फक्त भगवान पांडुरंग परमात्माचेच नाव शुद्ध आहे. नाहीतर काहीचे नाव आहे गंगाधर आंघोळ करीत नाही महिनाभर. नाव आहे शांताबाई भांडणावाचं करमत नाही. अशी आमची शांताबाई कधी शांत बसत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून या जगात भगवान पांडुरंग परमात्माचेच नाव शुद्ध आहे. भावशुद्धी. शुद्ध भाव सुदामाच्या आई शुद्ध भावात सुदाम नगरी सोन्याचे दिले झाली. सुदाम बारामुखे दारिद्र्य वडिला गोष्टी घेऊन त्याच्या भेटी गेला. शुद्ध भाव देखून गाव सोन्याचा दिला. विठोबाचा धर्मदाता त्याच्या चरणी लक्ष लागलं. देश ज्या ठिकाणी संतांचे वास्तव आहे त्या ठिकाणी मुले जुगार काय कळत नाही. तो देश तो तालुका तो जिल्हा पवित्र. तो देश तो तालुका जिल्हा पवित्र पवित्र गुळ पावनाचा देश जेथे हरीचे दास जन्म घे. द्रोणाची शुद्धता हे दान केल्याने. इथे बसलेल्यापैकी ज्यांना ज्यांना वाटत असले आपले धन शुद्ध व्हावे त्याने सगळं हाताने दान करा. नाहीतरी काही रिकामीकडे जुगार मोठ्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च करतात पण संतांच्या ठिकाणी 1 रुपयाचा खर्च करीत नाही. आधी काय पाहिजे कुठे खर्च करा कुठे खर्च वाचाय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल एकाकडे एक श्रीमंत माणूस राहत होता. तो फार तंदुरुस्त होता. त्याला संत दही नाही. आमच्यासारख्या महाराजांनी सांगितलं तुम्ही सत्यनारायणाची पूजा करा तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. त्याने सत्यनारायणाची पूजा करायला ठरवली. ब्राह्मण बुवाला बोलवले. पूजेत सरळ जायचं भांडायला सुरुवात केली. पूजेत एक नारळ कमी पडला. ब्राह्मण बुवाने तात्याला सांगितले तात्या पूजेत एक नारळ कमी पडलाय. तात्या म्हणाले गोज एवढ्या खर्चा पडलं. तात्या नाईलाजाने बाजूच्या दुकानात जातात विचारतात किती लागणार आहे. दुकानदार म्हणतो 20 रुपये. तात्या म्हणतो काय कमी नाही काय. दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तर मानवतला जावे लागेल. तात्या एसटी बघून आले मानवतला आले किराणाच्या दुकानात जातात व विचारतात किती लागणार आहे. दुकानदार म्हणतो 18 रुपये. तात्या म्हणतो काय कमी नाही का कमी पाहिजे
दुकानदार म्हणतात कमी पाहिजे असेल तर परभणला जायला आहे. तात्या म्हणतो मी परभणला जाईल पण तुला काही 18 रुपये देणार नाही. तात्या एसटी पकडून आले परभणला आल्यावर एक किराणा दुकानात जातात विचारतात कितीला येणार. दुकानदार म्हणतो 16 रुपयाला. तात्या म्हणतो काही कमी नाही का. दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तर तुम्हाला पुण्याला जावे लागेल. तात्या एसटी पकडून आले पुण्याला. तात्या एका किराण्याच्या दुकानात जातात आणि विचारतात किती लागणार. दुकानदार म्हणतो 14 रुपयाला. तात्या म्हणतो काही कमी नाही का. दुकानदार म्हणतो कमी पाहिजे कमी नाही फुकटच मिळेल. तात्या म्हणतो कुठे. दुकानदार म्हणतो कोकणात. तात्या म्हणतो मी कोकणात जाईन पण तुला काय 14 रुपये देणार नाही. तात्या एसटी पकडून आले कोकणात आले एका किराणा दुकानात जातात विचारतात किती लागणार. कोकणात आले उंच नारळाची झाड होती. एक तात्याला फुकट पाहिजे होते ना म्हणून तात्या चढले एका नारळाच्या झाडावर. एका नारळ धरायला गेले तसेच नारळाला लोंबकळले. इथं कीर्तनात बसलेले लोक माहित असतात महाराज आम्हाला काय येडत करता काय पण माझ्या कीर्तनात नारळाला लोंबकळ नारळ लगेच तुटते. माझ्या कीर्तनात नारळ कधीच तुटत नाही. विठ्ठल विठ्ठल त्याचे सदैव चांगले होते म्हणून तिकडून एक उंटावाला आला. तात्यानं उंटावाला आवाज दिला ओ उंटावाले. तात्या उंटावाला का तात्या म्हणाले मला खाली उतरा. उंटावाला म्हणाले मी तुम्हाला खाली उतरेन पण तुम्हाला काय देतात. तात्या म्हणाले मी पैशासाठी झडपडतोय. उंटावाला म्हणाले जा मी उतरणार नाही. मग तात्या म्हणतात मी तुम्हाला 5000 रुपये देतो मला खाली उतरा. उंटावाला म्हणतात बरं. उंटावाल्याने त्याच्या झाड नारळ झाडाखाली लावला. उंटा उचलले तरी तात्याचे पाय हातात येत नव्हते. तात्या म्हणाले तुम्ही अशी उडी मारा माझे पाय तुमच्या हातात. उंटावाल्याने अशी उडी मारली दोघं उंटावाला अशी उडी मारली दोघे लोंबकळले. उंट काय गाडी एका मारला. उंट ब्रेक दाबला थांबला ब्रेक सोडून झाला. उंटावाला म्हणाल मी तुम्हाला 10,000 रुपये देतो पण तुम्ही का हात सोडू नका. तात्या म्हणले 10,000 रुपये पेटी 10,000 रुपये ठेवा पेटी केवढे लागले. तात्याने असं हात केले दोघे एका विहिरीच्या फांदी जाऊन अडकले. आसमानचे टपके खजूरने अडके. विठ्ठल 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 नेमका जंगली इलाका होता. त्या विहिरी पाणी प्यायला यायचा आणि ज्या पाण्यात तात्या अडकले होते त्या पाणी आगे बसले होते. आणि तात्यांना जर खाली गेली खाली नागोबा तात्या म्हणाले वरी गेलं तर वाघोबा मध्ये अडकले. नागोबा मध्ये अडकले तर आगोबा खाली गेले तर नागोबा. विठ्ठल विठ्ठल म्हणून शुद्धतेला फार महत्व आहे. या भूतवाला जे वीर झाले जे साधू संत झाले त्यांच्या आईवडील किती पवित्र असते हेच नारद अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध विजा पोटे
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई. त्यांच्या पोटी जन्मलेले मुले फळे रसाळ गोमटी असतात. शुद्ध ज्याला शेतातलं कळतं त्यालाच माहित की शेती करण्यासाठी आधी शेतातलं कळावं लागतं. आमच्या शेजारच्या एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात मध्ये बटाटे झाड लावले होते. बटाट्या कमरा एवढा झाले होते. ते एका दिवशी त्याच्या शेतात कमरे हात देऊन उभा होता. तिकडून एक साहेबांची गाडी आली. साहेब गाडीतून उतरतात म्हणाले, हे बटाटे आपण कोण? शेतकरी म्हणाले, मी बापू. शेतकऱ्याने विचारले साहेबाला, आपण कोण? साहेब म्हणाले, मी बटाटे पाणी करणारा अधिकारी. साहेब म्हणतात, बटाटे झाड एवढे मोठे झाले पण याला बटाटे कसं काय लागले नाही? साहेब बापू शेतकरी म्हणाला, बटाटे काय झाडाला लागतात काय? माझा जन्म या मातीत झाला म्हणून मला या मातीचा संदर्भ आहे. एक बीज केला नाश मग भोगिले गणेश. हे बघा हाडाचा शेतकरी. ज्यावेळेस शेतीला हमी मिळत नाही त्यावेळेस शेतकरी उभे पीक जातो व योग्य मशागत झाल्यावर शेत पेरणी करता खास बियाणे आणतो व ती वाया कशी आहे तशीच आपली मायबाप चांगली असतील तर त्यांच्या पुढे जन्मल्या मुलाची आई वडिलांचे बरेच प्रकार सांगितले. आई वडील वाईट मुले वाईट, आई वडील चांगले मुले वाईट, आई वडील वाईट मुले चांगली, आई वडील ही चांगले मुले चांगले. आपण थोडक्यात विचार करू. आई वडील पहिला प्रकार, आई वडील वाईट मुले वाईट. उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्याला मोर फुटला होता. एक मुलगा आंब्याच्या झाडात चढून आंबे तोडत राहत. दोन एका शेतकऱ्यानं पाहिजे. तो जवळ आला म्हणाला, चल तुझ्या बापाकडे नेतो. तो एकदा म्हणला, दोनदा म्हणला, तीनदा म्हणला. तो मुलगा म्हणाला, जास्त कटकट करायची गरज नाही. ज्या फांदी मी बसलो त्याच्या वरच्याच फांदीवर माझा बाप बसलाय. बाप तेसा बेटा कुंभार जैसा बेटा, खाना जैसी माती मा जैसी बेटी. मी तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो. एका शेतकऱ्याला दोन मुलं होती. त्याने आपल्या 12 वर्षाच्या मुलाला सांगितलं, जा रे बाळे सावकार काकाकडून 100 रुपये घेऊन ये. तू जातो सावकार काकाला आवाज देतो, सावकार काका, ओ सावकार काका. सावकार काका बाहेर आले. तो सावकार काका बघून जोर जोरात हसायला लागलो. सावकार काका विचारतात, का रे बाळा का हसतो? तो बाळा म्हणतो, तुम्ही इतके जाड आहे तुम्हाला चौकटीच्या बाहेर कशी काढायचे? सावकार काकाला राग आला. सावकार काका त्याच्या 2 कानफाडे दिल्या आणि त्याला आतल्या खोलीत कोंडून तुले. 1 तास झाला, 2 तास झाले. त्याच्या बापाला काळजी आली. त्याने आपल्या 14 वर्षाच्या मुलाला झाली. दारीची मी सावकार काकाने 100 रुपये घेऊन त्या बारक्या भावाला मोठ्या भावाला घेऊन तो जातो आणि सावकार काकाला आवाज देतो, सावकार काका, ओ सावकार काका. सावकार काका बाहेर आले. सावकार म्हणतात, तो म्हणतो माझा पण तुमच्याकडे 100 रुपये मागा आला. तो कुठे? सावकार काका म्हणजे ठेवले आतल्या खोलीत कोंडून. तो म्हणतो का? तो सावकार काका म्हणतात, ह्या काम तुम्ही. तो म्हणतो की तुम्ही इतकी झाड आहे तुम्ही मेलो तुम्हाला चौकटीच बाहेर कशी काढायचे? तर दुसरा भाऊ म्हणतो, सोपं आहे, तुमचे बारीक तुकडे करायचे तुम्हाला चौकटीच्या बाहेर काढायचे. ते सावकार काका आणि राग येतो आणि त्याच्या 2 कानफडीत मारतात. त्याला आतल्या खोलीत कोंडून ठेवतात. मग 1 तास झाला, 2 तास झाले. त्याच्या बापाला काळजी पडली. तो स्वतः येतो आणि सावकार काकाला आवाज देतो, सावकार काका बाहेर आले. सावकार काकाला विचारतो, माझी 2 मुलं तुमच्याकडे 100 रुपये मागा आले ते कुठे? सावकार काका म्हणाले, ठेवलं आतल्या खोलीत कोंडून. तो म्हणतो की तुमचा पहिला मुलगा म्हणतो की तुम्ही मेले तुम्हाला चौकटीच्या बाहेर कशी काढायची? आणि तुमचा दुसरा मुलगा म्हणतो तुम्ही सोपे तुमचे बारीक तुकडे करायचे चौकटीच्या बाहेर काढायचे. त्याचा बाबा मूर्ख येतो नाल्याला ते येडे. तो म्हणतो एवढे कुटाण तुमच्या घरावर अकेल टाकायचे आणि तुमच्या घरासकट तुम्हाला म्हणून आई वडील वाईट मुले. तो
तो औरंगजेब माहितच असेल सर्वांना, दिल्लीच्या गादी कप्तानी बसवलेला म्हणजे मुघलांना आरामगिरी देणारा. त्याने आपल्या तिन्ही डाला विष देऊन मारून टाकले. आपल्या बापाला कपड्यामध्ये कैद केले. कशासाठी? तर गादीसाठी. त्याचे आई वडील वाईट म्हणून तोही कसा निघाला? वाईटच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता दुसरा वर्ग. आई वडील चांगले, मुले वाईट. एक वारकरी बाबा होते. ते रोज सकाळी उठायचे, स्नान वगैरे झाल्यावर देवपूजा करायची. त्यांचा मुलगा रोज सकाळी उठायचा, नीट दांडून खेळायला जायचा. वारकरी बाबा एका दिवशी राग आला. त्याने आपल्या मुलाला 2 कापडी टाकले, आतल्या देवघराच्या समोरच्या खोलीत कोंडून ठेवले. वारकरी बाबाने त्यांचे भजन सुरुवात केली. देहातीची जोडी भक्तीचा ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. ते वारकरी बाबाचे नाव होते बंडू. त्या मुलांनी आपले भजन केले. लाकडाची इटी लाकडाचा दांडू, उघडदार बंडू आता उघडदार बंडू. या मुलाचे काय करावे म्हणते. त्याच्या बाबाने त्याचे लग्न करून दिले. वारकरी बाबाला वारीला जायचे होते. वारकरी बाबा त्यांच्या मुलाला बोलले, बाळा इकडे. बाळा म्हणतो, काय बाळा? तो म्हणतो, मी वारीला चालेल, आठवड्याभर देवपूजा करायची. बाळा म्हणतो, काय ताण घेऊ नका, मी रोज सकाळी नित्याने म्हणून देवपूजा करेन. वारकरी बाबा वारीला दुसऱ्या दिवशी बाळाची आई उठली. बाळा उठत सगळे देव बादलीत भरताना गावातल्या विहिरीत जाते. बाळा म्हणतो, बाळा गावातल्या विहिरीत गेलो. बाळा बादली सगळं तशीच उडी मारतो, घरी येतो. बाळाच्या आई म्हणते, बाळा देव धुतले. बाळाच्या म्हणती, देव धुवून आणले, देवाला गणका लावला, बाकीचे देव कुठे? बाळा म्हणतो, बाकीच्या देवाने गावातल्या विहिरीत आत्महत्या केली म्हणून या देवाने आठवड्याभर सुद्धा पाळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याचे वडील वारकरी आणि याला देवपूजाचा कंटाळा म्हणून आई वडील चांगले, मुले वाईट. आता तिसरा वर्ग. हिरण्यकशिपू माहितीच असे सर्वांना. तो कसा होता? तो वाईट होता, पण त्याच्या पोटी महान भक्त प्रल्हाद जन्माला आली. आता चौथा वर्ग. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. विठ्ठल पंतांनी ज्यावेळेस संन्यास घेतला त्यावेळेस तुम्ही नाही सगळे काय गेले. सुवर्ण पिंपळा 1.25 प्रदक्षिणा घातले. त्यांच्या पोटी 4 देव जन्माला. 3 देव जयते परब्रह्मेचे शांती. 3 देव जयते परब्रह्मेचे शांती. जगे सूर्योदय प्रकाश रे. जगे सूर्योदय प्रकाश रे. धन्य ते निवृत्ती, धन्य ते सोपान. धन्य ते निवृत्ती, धन्य ते सोपान. जगे जगी सूर्योदयाचे प्रकाश किंवा महाराष्ट्रामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. त्यांनी स्वराज्य घडवले. राष्ट्रमाता जिजामाई साहेब. शहाजीराजे चांगले होते म्हणून त्यांच्या पुढे जन्मले शिवाजीराजे. शिवाजीराजे चांगले होते म्हणून त्यांच्या पुढे जन्मले संभाजीराजे. अरे आठवतो प्रसंग, ज्यावेळेस माझा राजसंघ झालेला तर 23 किले मुघलांच्या सारथी केले गेले. 23 किले मुघलांच्या सारथी केले गेले.
एक वेळेस शिवाजी महाराजांना औरंगजेबाला भेटाय दिल्लीला जावे लागले. 9 वर्षात संभाजीराजे सोबत होते. 9 वर्षात संभाजीराजे सोबत होते. एक शिवाजी महाराजांना दिल्लीला गेल्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले. एक संभाजीराजे एक वेळ दरबारात अर्ज करत होते. तो औरंगजेब संभाजीराजे आप मल्लयुद्धाचा अच्छी तरीके जानते खेळते क्यों नाही. संभाजीराजे आप मल्लयुद्ध चांगल्या प्रकारे ओळखता पण खेळता काऊन नाही. माझा हवळा नेत्रकटाक्षात करून म्हणाला, ए औरंग्या तुझ्या दरबारात एकही मला असा नाही की मला मल्लयुद्धामध्ये हरिश्री महाराष्ट्राच्या पाणी वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाला पाजले. विठ्ठल 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 म्हणून आई वडील चांगले मुले चांगले. आता चांगल्या मुलाच्या चांगल्या आडाच्या पुढे जन्मलेल्या महात्म्याची वाढ कशी असते हेच मार्गाभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आता चांगल्या मुलाच्या गुणात अमृत असते. अमृताचे 2 गुण सांगितले. माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृत काही जाचके ऐसे अक्षरे रसिके मिळविणे. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, तुका म्हणे परी सुखे अमृताने शेवत असे. आणि ज्यांचे देह भगवंता सजे कार्य करतो तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या देहाच्या कारणी लागल्यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर चित्तगंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असते. हेच माझा भगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. संतांचे चित्त 3 प्रकारचे असते. साधूंचे चित्त व्यापक स्वरूपाचे असते. ज्या अवकाची कारणे लेडले शांतीची वेणी, जयाचे चित्त गौसनी व्यापक मज. दुसऱ्या संतांचे चित्त लोण्यासारखे मऊ असते, मृदू सांभाळायला तैसे सज्जनाचे चित्त. तिसऱ्या संतांचे चित्त पाण्याप्रमाणे निर्मळ असते, जैसे नवनीत जाणीचे आनंद तया माझे. आता तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात संतांच्या चित्ताला गंगेची उपमा दिलेली आहे. गंगेचे पाणी जसे जसे वाहत असतात तसे संत अखंडपणे नामघोष करत असतात. अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण. गंगा नदी माहितीच असेल सर्वांना. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे. वाचे म्हणते गंगा गंगा सकळ टाप जाती गंगा. गंगेचे पाणी शुद्ध निर्मळ अमृत आहे. शुद्ध निर्मळ अमृत हे 3 शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेले आहेत. तुकाराम महाराजांनी वापरलेले आहेत. आता ज्यांच्या वडील पवित्र आहे त्यांचे मुलं किती पवित्र असते हेच आता 3 चरणार्थ भावार्थ झालेला इथे आपण वारकरी संप्रदायाप्रमाणे इथे रुक्माईचे भजन करू. विठोबा रघुमाये आणि ज्यांच्या वडील पवित्र असतात ज्यांच्या वडील पवित्र असतात त्यांचे दर्शन मात्र जात मनाला विश्रांती मिळते. हे मानाला अभंगाच्या शेवटचे चरण सांगतात. तुका म्हणे दाते 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 तापदर्श
मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एका राजाचे पोट दुखू लागले. त्याने प्रधानीला सांगितले. एका राजाचे पोट दुखू लागले. त्याने प्रधानीला सांगितले जिवंत कावळा एक कावळा ते जातो उघडा. एक आंधळा आंघोळ करू लागला. त्याने ते प्रधान म्हणतात हे आंधळा तुझा कावळा आम्हाला देतो का? आंधळा म्हणतो माझा कावळा काय फुकट वाटला काय? ते प्रधान म्हणतात मी तुम्हाला 5 रुपये देतो. आंधळा म्हणतो मी माझा कावळा का तुम्हाला 5 रुपयाला वाटला काय? तू प्रधान म्हणतो मी 500 रुपये देतो. ते आंधळा म्हणतो माझा कावळा 500 रुपयाला वाटला काय? ते प्रधानजी म्हणतात मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो. आंधळा म्हणतो 5 रुपयापासून 500 रुपये 500 रुपयापासून 5 लाख रुपये. आता काय कावळा द्यायला हरकत नाही. जसे आंधळ्याने हात पुढे केले तसे तुम्हाला 5 रुपयाला वाटला काय? तू प्रधानजी म्हणतो मी 500 रुपये देतो. ते आंधळा म्हणतो माझा कावळा 500 रुपयाला वाटला काय? ते प्रधानजी म्हणतात मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो. आंधळा म्हणतो 5 रुपयापासून 500 रुपये 500 रुपयापासून 5 लाख रुपये. आता काय कावळा द्यायला हरकत नाही. जसे आंधळ्याने हात पुढे केले तसेच ते कावळा हातातून उडून गेला. मला सांगा कावळा उडून गेला. प्रधानजी म्हणतात तुझ्या कावळा काय आम्हाला मिळालं नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. मी आणि एक दृष्टांत सांगतो. एक मराठी बाई होती एक इंग्लिश बाई होती. एक मराठी बाई भांडी घासत असते. इंग्लिश बाई म्हणते वाटीजीवर मराठी बाई वाटी उचलती आणि तिच्या डोसक्यात घालती. मराठी बाई म्हणती हे बघ माझ्या वाटीचं नेम. मी अजून एक दृष्टांत सांगतो. एक मराठी बाई होती एक इंग्लिश बाई होती. दोघी जातात पंढरपूरला. इंग्लिश बाई म्हणते वा वंडरफुल. मराठी बाई म्हणते हे वंडरफुल नाही पंढरपूर आहे. विठ्ठल 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 झालेली शिवा माऊलींच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी इथे सर्व संत मंडळींच्या चरणी समर्पित करतो. शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.